नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अजूनही काय व्हायचं काही राहुल दादा नाही सॉरी राहुल दादा पुढे काय आठवा माहित आहे मला पण आठवत नाही। कुठे राहुल दादा? चाबुक स्वार। उत्तर बरोबर आहे। या बाया हे बघा, एवढी तरी ओळख झाली, बस झालं। राहुल दादांचा फोटो तिकडे बघा। ज्यांना ज्यांना माहित नाही ते राहुल दादा आहेत, कारण त्यांना आपल्याला नगरसेवक बनवायचंय, त्याच्यामुळे त्यांची नाही या तुम्ही पुढे आल्या कशाला आल्या पुढं? ज्यांच्याकडे पुढे त्यांनी पाठीमागे थांबा। हा वहिनी, तुम्ही इथपर्यंत आलात, खेळलात, आता तुम्हाला बक्षीस आहे, पण आऊट झालात, कसं वाटतंय? इथपर्यंत आले, थोड्यासाठी आले तर वाईट वाटतंच। मग आता काय नाराज आहे? मजा आली, नाराज नाही झाले, मजा आली, एन्जॉय केलं। ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना काय सांगाल तुम्ही? राहुल भाऊंना, कोमलताईंना, सारंगदादांना काय सांगाल? खूप छान कार्यक्रम केला त्यांनी, सपोर्ट करू आम्ही त्यांना। क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे। वहिनी, तुम्ही काय सांगाल भैया? तुम्ही इथपर्यंत आलात, बिचारीचा जीव गेला हो, हे साला करोडपती म्हणू। वहिनी, कसं वाटतं? खूप भारी वाटतंय। मला वाईट वाटतं वहिनी, तुम्ही आऊट झालात। मला वाटतं तर गाडी भेटेल तुम्हाला। परत एकदा चान्स द्या। राहुल भाऊ, या वहिनी बोलल्या, मी यांना चान्स देईल। कोमलताई, मी यांना चान्स परत एकदा देणार। राहुल भाऊ, कोमलताई यांच्या नावाच्या पुढे नगरसेवक लागलं की रमेश परळीकर पुन्हा येईन। आणि हा, त्याच्यापेक्षा 2 गाड्या ठेवू आपण। हा, भाऊंनी सांगितलं 10 गाड्या ठेवू, काही प्रॉब्लेम नाही। सगळ्यांच्या जोरात टाळ्या। तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल ना, तर सन्माननीय राहुल दादा आणि कोमलताई या दोघांसाठी हात वरती करून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा। बस चला, कुणाला पुढे भेटल्या त्यांनी खाली बसा तिकडे। ज्यांच्याकडे पुढे त्यांनी पुढे या, ज्यांच्याकडे पुढे आहे त्यांनी पुढे या। आता हा या, तुमच्याकडे नाही बसा तिकडे जाऊन जा। या 4 जणी, या 4 पैकी एक आहेत गाडीच्या मानकरी। जोरात टाळ्या वाजवा। गाडी बुला रही है, सीधी बजा रही है। एका वहिनीला मिळणार आहे आपल्या घरातले कामं हलकं करण्यासाठी वॉशिंग मशीन। दुसऱ्या वहिनीला आहे सुंदर अशी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका बघण्यासाठी टीव्ही। तिसऱ्या वहिनीला असणार आहे फ्रीज, आणि भाग्यवान गृहलक्ष्मी असणार आहेत होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे सुंदर अशी गाडी। जोरदार टाळ्या। इतनी खुशी भव्य उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि कोमलताई सारंग तरंगे यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या रमेश भाऊजींचं स्वागत करावं। शॉल मंजू गुप्ता असतील तर हात वरती करा। मंजू गुप्ता आहेत का?
मंजू गुप्ता, भारी वाटतंय. काय सांगाल तुम्ही ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना? त्यांचे धन्यवाद कार्यक्रम ठेवल्याबद्दल. झालं भैया, तुमचं कपडे धुवायचं काम हलकं झालं. म्हणजे जशी माणसं आहेत तसेच बक्षीस सुद्धा दिलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. या राहुल मोकळा. वहिनी कुठे गेल्या? या हा पाठीमागे थांबा. खाली तुम्ही नका चप करते. तुम्ही बाजूला ठेवा. खाली ठेवा, खाली ठेवा. तुम्ही खाली ठेवा ना दादा, तुम्ही ठेवा खाली. भैया आता 2-2 टीव्ही, नवऱ्याला एक आणि तुम्हाला एक. बसा बघा कसं वाटतंय. काय सांगाल तुम्ही दादांना, कोमलताईंना? बरं झालं भैया मला टीव्ही मिळाला. त्यांनी कार्यक्रम ठेवला, छान वाटलं आणि सगळ्यांना खेळायला भेटलं. एवढंच. बस भैया बस, तुम्हाला फ्रीज मिळाला, आनंद पोटात माझ्या मायना. या पुढे या, फ्रीज पुढे या. वा वा बाबा, बिचारा कसा फास्ट आला बघा गाडीचा स्पीड. वहिनींनी गाडी जिंकली, कसं वाटतंय? गाडीच आमच्या शोरूमची. वा बोला बाबा, तुम्ही शोरूमलाच काम आलात का? मग जमलंय. यांच्याकडे लय गाड्या होत्या, उगाच आणला दिली गाडी आपण. मग घेऊ का वापस आम्ही? हा? गरज होती खूप, कारण की मी माझ्या मुलाला आणि मुलीला पायी स्कूलला नेत होते आणि आणत होते. माझे मिस्टर आउट ऑफ राहतात. तुमचे मिस्टर गाड्यांच्या दुकानात आहे, तरी तुम्हाला गाडी घेऊन देत नव्हते का? JCB ऑपरेटर आहे. JCB ऑपरेटर आहेत? आणि तुम्ही कसं म्हणले गाड्यांचं? म्हणजे रत्न असू द्या. बघा भाऊ, या वहिनी लहान मुलांना शाळेत सोडायला पायी जात होत्या, पायी येत होत्या. त्यांना गाडीची गरज आहे. पण या बिचारायला म्हणलं तुमच्याकडे गाड्याला येतं सोडून द्या. ते हो म्हणले, पण त्यामुळे नाही मला पाहिजे. कारण ही गाडी तुम्ही जिंकलेली आहे आणि ती तुम्हालाच मिळणार आहे. राहुल भाऊंनी तिकडनं म्हणले नाही नाही त्यांनी जिंकली, त्यांना द्यायची. मी फक्त असंच म्हणलं होतं गाडी वापस घ्यायची, बाकी काय नाही. या गाडीवर बसा. हे कलर टीव्ही बघा तुमचा कसा बसला अगोदरच. हा पायी जात होता बघा, नशीब मोठे मुलांमुळेच तुम्हाला गाडी मिळाली आहे. त्यांच्या खांद्यावरती पैठण ठेवा. राहुल भाऊ इथे थांबा पुढे या. ठेवा त्यांच्या खांद्यावरती पैठणी. वहिनी आता तुमचं मनोगत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा, बोला बिनधास्त, दोघांबद्दल बोला. भाऊने आणि ताईने बाहेर यायची संधी, म्हणजे लेडीज शक्यतो बाहेर येतच नाही. असं कार्यक्रम असला की येऊ शकत नाही. मी म्हणते भाऊनी निवडून आले की परत एकदा असा कार्यक्रम होईल. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना भाऊला निवडून आणलं पाहिजे. बाबा बोल रे. हा काय वाटतं तुम्हाला? मला तर हे वाटतंय, स्त्री ताई म्हणजे स्त्री म्हणून ताई उभं राहिलेला आहे. स्त्री जागर स्त्रीचा. माझं म्हणणं आहे ताईमुळे सगळ्या स्त्रींना परत एकदा काहीतरी नवीन हे करायची वेळ येईल. आणि माझं मत आहे की ताई उभं राहिल्या, ताई निवडून आल्या की म्हणजे स्त्रीची जाण एका स्त्रीलाच राहते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की स्त्रीचं दुःख ही स्त्रीच जाणून घेते. आणि माझं म्हणणं आहे की ताई हे सर्व आणि ताई हे दोन्ही पण निवडून येतील याची मी हे घेते. कारण की ते येणारच. कारण की लाडके भाऊ योजना टाकलेली आहे, तसे भाऊ काही ना काही सुधारणा आपल्या इथे आणणार म्हणजे आणणार. त्यांनी कार्यक्रम ठेवला, त्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना बाहेर निघायची संधी भेटली आणि सगळ्यांना म्हणजे घरगुती बायकांना खेळायला ठेवल्याबद्दल स्त्रियांना इथे येऊन खेळून खूप छान वाटले. वॉशिंग मशीन ही भाऊ आणि ताई यांच्यामुळे मला लाभली. ते नगरसेवक तर होणारच आहे, पण त्यांनी हा कार्यक्रम ठेवून अजूनच सगळ्यांची मन जिंकल्याचा कार्यक्रम केलाय हा खरं म्हटलं तर. आणि खरंच खूप छान स्वभाव आहे कोमलताईंचा. आणि महिलांसाठी तर खूप छान होणार आहे की आपण प्रत्येक प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करू शकतो. आणि राहुल दादांचं विचारायचंच नाही, ते खूप छान आहे त्यांचं पण. हे प्रत्येकाला वेळ देतात, प्रत्येकाशी व्यवस्थित बोलतात
आणि हे तर काय म्हणजे सगळ्यांशीच प्रेमाने बोलणारे वागणारे हे दोन्ही पण, त्यामुळे मग यांचा विजय तर नक्कीच होणार आहे. ठेवली झालंय छान. कोमलताई आणि राहुल दादांमुळे अपेक्षा करणं सोडून देणारे, कारण की ते न बोलता आमची कामं सगळी करणारे. कारण कोमलताईंना सगळे महिलांचे म्हणजे माहित असतात अडचणी काय, आणि राहुल दादा यांना सुद्धा माहिती इथल्या सगळ्या अडचणी, कारण ते इथे राहिलेले, बोललेले, सगळ्यांशी फिरलेले सगळ्यांसोबत, त्यामुळे त्यांना अडचणी सांगण्याची काही गरजच नाही. ते खूप छान कार्यकर्ते होणारे दोघंही, आणि खरंच म्हणजे त्यांना निवडून की आम्ही आमच्या घरी पण आणि इथं असलेले सगळे जे लोक आलेले आहेत त्यांनाही सांगणार आहे की तुम्ही खरंच यांच्या खरं पाठीमागे उभे राहा आणि यांना निवडून द्या. बस. धन्यवाद. पर्यंत आम्ही फक्त टीव्हीत बघत होतो आणि आज आम्हाला तो प्रत्यक्ष खेळायला मिळाला, हा दादा आणि ताईंमुळेच मिळाला. आणि स्टेजवर येण्याचा, बक्षीस मिळण्याचा जो काही आनंद झाला त्यात आम्ही खूप आनंदी आहोत. खूप छान कार्यक्रम झाला. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा, परमेश्वरच्या प्रार्थना करतो. या ठिकाणी राहुल भाऊ मला बोलवलंय की फार फार मी देवा भाऊचं धन्यवाद मानेल की अभिजित साहेबांचा, कराड साहेबांचा आणि केंद्रेकर साहेबांचा, खरोखर भारतीय जनता पक्षामध्ये असे खरोखर जे कार्यकर्ते आज पेरलेत पक्षाने ते म्हणत घेतात. आणि खरोखर गोष्ट की ह्या वॉर्डामध्ये की काही लोक जे होते, जे खरे साहेब आणि त्याचा जो पितू होता, नाव सांगणार नाही मी, जे मी करू बोलणार माणूस आहे, की काँग्रेस पक्ष यासाठी सोडलं मी आणि भाजपमध्ये यासाठी आलो की हेच माझं तेच माझं जमत नाही. तर माझ्या साहेबाला म्हणजे बहिणीला आणि माझ्या भावाला आजपासून शुभेच्छा. उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, काय सांगाल? आता जे आमच्याकडून झालं ते आम्ही महिलांसाठी पूर्ण केलं. कारण की वाल्डर आम्ही तर खार उप इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक उमेदवार आहे, अनुसूचित जाती जमातीचा, आणि ओबीसी मधून येते, याचाही माझ्यासोबत उभा आहे. पण काय केलं, 10 वर्षापासून या भागामध्ये कोणताही विकास झालेला नाही. इथं मोठमोठाले दिग्गज नेते उभा राहिलेले आहेत, पण या भागामध्ये कोणताही विकास केला नाही. आज आपण महिलांचा कार्यक्रम ठेवला. महिलांना येण्यासाठी आज इतका त्रास झाला, कुठं रिक्षानी भेटल्या, कुठं काही सुविधा नव्हत्या, काहीच नव्हत्या. पैपही आल्या महिला अक्षरशः 5-5, 10-10 किलोमीटर पैपही आला. आता 29 प्रभाग जो आहे हा कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा प्रभाग आहे. यामध्ये कसं महिलांचे इतके गैरसोय होतात, सगळ्या मुलांना शाळेची परेशानी, सगळ्या हर गोष्टीची परेशानी आहे इथं. आता बक्षिसे ठेवण्यात आले होते की काही महिलांना, एका महिलेला सुट्टी लागली, त्यांनी म्हणले की बाबा माझ्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप चालेल, आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या प्रभागासाठी स्कूल बसची सुविधा चालू करणार. 100% स्कूल बसची आपण सेवा चालू करणार आहे. महिलांना जे बी शाळेतले असतात, मुलांना जे बी परेशानी होत्या, शाळेची फीस म्हणा, तुम्ही हॉस्पिटल म्हणा, दवाखान्याचं काम म्हणा, या सगळ्या सुविधा आम्ही दोघं मिळून करणार 100%. इथल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार का बाबा सगळं आता भारतीय जनता पार्टीचं चालू आहे, सगळं भारतीय जनता पार्टीचं करा, विकासाला मत द्या. आम्हाला पाहून नका मत देऊ, पण विकासाला मत द्या. जे तुमचे कामं करण ते करा. आतापर्यंत ज्या लोकांना तुमचे कामं नाही केले त्यांना तुम्हाला मत देऊन काही फायदा होणार नाही. उद्या चालून तुमचं जे रडणं आहे 10 वर्षापासून तेच रडणं चालू होणार. त्यासाठी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे का बाबा तुम्ही विकासाला बघून मत द्या. आपलं नाव? राहुल साहेबराव चाबुकस्वार. आणि माझ्यासोबत ओबीसीला आहेत कोमल सारंग तरंगे. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि खूप उत्साहाचं वातावरण होतं. काय सांगाल त्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय? या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काहीच नव्हता. कार्यक्रम घेण्याचा तर एवढंच होतं की ज्या महिलांना घराच्या बाहेर कधी निघायला वेळ मिळत नाही किंवा ते 24 तास घरात कामात अडकलेले असतात, त्यांना काहीतरी एक मनोरंजन म्हणून, एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 तास 2 तास बाहेर पडण्याची संधी मिळावी, एक एन्जॉय करण्यात यावा. स्पर्धा घेण्यात आली आणि होम मिनिस्टर हे रमेश पर्लेकर अभिनेते यांचे खूप आभार मानतो. आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना आज बाहेर येण्यास परिवार, गावातील सगळे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे भाजपा जिल्हा शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे हे उपस्थित होते. त्यामुळे आम्ही कार्यक्रम हा खूप छान प्रकारे पार पडला. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची चांगली भूमिका वाढणार आहे आणि तुम्ही या प्रभागातील इच्छुक आहात. तुमच्या वार्डासाठी तुम्ही काय
आता तसं सांगायचं म्हणलं तर 10 वर्षापासून इथं काहीच कामं झालेली नाही. आता हे होम मिनिस्टरचा कार्यक्रम ह्या ज्या ठिकाणी आहे, पैठण रोड बसून इथपर्यंत दिवसा पूर्ण रस्त्याने अंधार होता. मला तिथून पायी इकडे येत होता. इथं येण्याची सुविधा पण नव्हती. ते लाईट रस्त्याने पूर्ण अंधार होता. त्याच्यानंतर इथं ड्रेनेजची समस्या आहे. गल्ले गल्ले दारात पाणी साचतं ड्रेनेजचं. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी 8 दिवसावर पाणी येतं. ते बी काय अर्धा तास 15 मिनिटं, कधी कधी गढूळ पाणी येतं. रस्त्याच्या अडचणी आहे. कार्यक्रमाला येताना तिकडं ट्रॅफिक इतकी जाम असते रस्त्यांनी, कुठल्याही रस्त्याने अंधार असल्यामुळं गाडी जवळून जाती तरी कळत नाही, अपघात होतात. एवढ्याच मध्ये इकडं अपघाताच्या खूप घटना घडल्यात. तर या माध्यमातून मी सांगेल की मी भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि 100%. तुम्ही पुढे काय अजून नव तरुणांना नव युवकांना काय करायची संधी? मला कधी या प्रभागातील मायबाप जनतेने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली तर मी या संधीचं 100% सोनं करून नक्की. मी ऍडव्होकेट सारंग तरंगे आणि उमेदवार सौ कोमल सारंग तरंगे, माझी धर्मपत्नी. निवडणूक लगेचच काही दिवसात लागेल, परंतु या शहराच्या विकासासाठी आणि प्रभाग क्रमांक 29 साठी भारतीय जनता पार्टीकडून संभाव्य उमेदवार म्हणून राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि कोमलताई तरंगे या संभाव्य उमेदवार आहेत. या भागाच्या विकासासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रचंड असा विकास घडविण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि त्या निधीचा वापर करून या भागात काही प्रमाणात कामं झालेली आहेत. आणि या पुढे या भागाचा जर जलद विकास करायचा असेल, या भागात पाणी पुरवठा असेल, रस्त्यांचा विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, ड्रेनेज लाईन आहे, या सगळ्या कामासाठी जर योग्य उमेदवार म्हणून कोण असेल तर राहुल चाबुकस्वार आणि आमच्या कोमलताई राहणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने असणाऱ्या ह्या उमेदवारांना जेव्हा ही निवडणूक लागेल त्यावेळेस मला नक्की आत्मविश्वास वाटतो की या भागातलं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं, विकासाच्या बाजूने असणार आणि एक नवा चेहरा लोकांना हवाय. आणि म्हणूनच राहुल चाबुकस्वार जे आमचे मित्र आहेत या ठिकाणी, ते अतिशय कुठलंही काम एकदा हातात घेतल्यानंतर तडफेने करणारे आहेत. आमचे सारंग तरंगे ऍडव्होकेट सुशिक्षित आमचे आहेत. त्यांच्या पत्नी सुविध पत्नी कोमलताई या सुद्धा सुशिक्षित, एक उच्च विभूषित उमेदवार आहेत. आणि म्हणूनच या भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे ज्यावेळेस ही निवडणूक लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात आहे आणि महानगरपालिकेत सुद्धा प्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीचे हवेत, जेणेकरून ह्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात करता येईल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की या प्रभाग क्रमांक 29 साठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. या भागाचा नागरिक म्हणून मी असं आवाहन करतो. धन्यवाद. कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगायचं या कार्यक्रमाच्या? या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा की महिलांच्या आनंदासाठी, मनोरंजनासाठी यासाठी केलेलं आहे. पण आता आज खूप महिलांनी नाराजगी दाखवली तर की वॉर्डात काही सुविधा नाही, काही काम नाही, हे नाही, ते नाही. येत्या काळामध्ये भाऊला जर संधी दिली तर काय म्हणजे काम कसे होते? खूप म्हणजे प्रगती, समजा जी नाराजगी लोकांची ती राहणार नाही. त्याचा पूर्ण प्रयत्न 100% प्रयत्न राहील की काम 100% होणार. काय शुभेच्छा काय शुभेच्छा देतो? शुभेच्छा याच की निवडून आले पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, अजून पुढे गेले पाहिजे. आपलं नाव? माझं नाव आतिश राहुल चाबुकस्वार.